Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा इयत्ता 4थी विषय गणित यामधील एक्झरसाइज नंबर 3 आज आपण सॉल्व करणार आहोत. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ही जी एक्झरसाइज आहे ती प्लेस व्हॅल्यूच्या संदर्भातील आहे. त्यामुळे आपल्याला आता प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किमतीच्या संदर्भात आहे. तत्पूर्वी ही एक्झरसाइज सोडवण्यापूर्वी काही संख्या मी इथे समोर दिलेल्या आहे आणि ते काही कन्सेप्ट आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. हे पहा, आपल्यासमोर मी 53,786 ही संख्या लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये ह्या प्रत्येक संख्येची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती तिथे दिलेली आहे बघा. आता 5 ही संख्या 10,000 प्लेसला आहे, म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण दशसहस्र किंवा 10,000 या प्लेसला आहे. म्हणजे 5ची जी स्थानिक किंमत आहे ती पहा, 5 आहे म्हणून आपण 5 लिहितो आणि 5च्या पुढे 4 घरं आहेत. इकडे पहा, 5 आहे म्हणून 5 आणि 5च्या पुढे संख्या किती आहेत? 1 2 3 4. त्याच्यामुळे या 5वरती किती शून्य लिहितो आपण? 4. 3ची जर प्लेस व्हॅल्यू विचारली आपल्याला तर 3 आहे म्हणून 3 लिहितो आपण आणि 3च्या पुढे संख्या किती आहेत? 1 2 3. जितक्या संख्या तेवढे शून्य आपण इथं लिहितो. त्यामुळे 3ची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती झाली 3000. आता ह्या 7 कुठे आहे? 100 प्लेसला, म्हणजेच मराठीमध्ये शतक स्थानावर आहे ते आहे आणि त्या 7ची किंमत आहे 700. कारण 7च्या पुढे 2च घरं आहेत बघा. 1 2. 2 संख्या, जेवढ्या संख्या त्या संख्येच्या पुढे तेवढे शून्य आपण तिथे लिहितो. हा जो 8 आहे, 8ची प्लेस व्हॅल्यू झाली 80, कारण ते टेन्स प्लेसला आहे, म्हणजे दशक स्थानावरती आहे. आणि युनिट म्हणजेच एककाची आहे तीच संख्या ही प्लेस व्हॅल्यू असते. ठीक आहे. ही प्लेस व्हॅल्यू जर आपल्याला परफेक्ट आली तर ही एक्झरसाइज अतिशय आपल्याला सोपी जाणार आहे. मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये पण आपण इथं प्लेस व्हॅल्यूंची ज्या स्थानिक किमती आहेत त्यांची आपण इथं नावं लिहिलेली आहेत. ठीक आहे. चला तर आपण आता एक्झरसाइजला सुरुवात करूया. हा पहा, इथे पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 8 इन द नंबर 25,835. म्हणजेच काय की या संख्येत 8 या अंकाची स्थानिक किंमत किती. आता जो 8 आहे तो कोणत्या प्लेसला आहे? युनिट, टेन्स, 100 प्लेसला, म्हणजे शतक स्थानी. आणि शतक स्थानी किती बघा, आपण मी तुम्हाला आधी सांगितलं आहे. आता ज्याची किमती डायरेक्ट पाठ आहेत तो पटकन सांगेल, परंतु ज्याला हे कन्सेप्ट पूर्ण नवीन आहे त्याच्यासाठी एक सोपी ट्रिक सांगतो. ज्या संख्येची प्लेस व्हॅल्यू विचारलेली आहे ती संख्या जशी आहे तशी लिहायची. म्हणजे 8ला 8 पकडला आपण, त्याच्यापुढे किती संख्या आहेत? 1 2, तेवढे शून्य द्यायचे. म्हणजे 8ची स्थानिक किंमत किती झाली? 800. मग 800 कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. सो ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे दुसरा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट 7 इन द नंबर 27,869. म्हणजेच या संख्येत 7 या अंकाची स्थानिक किंमत किती. आता या संख्येमध्ये जो 7 आहे तो कोणत्या प्लेसला आहे? युनिट, टेन्स, 100 आणि 1000. म्हणजे या 7ची किंमत किती येईल? 7000. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं जर बोललं तर 7 आहे म्हणून आपण 7 लिहिणार आणि त्याच्या पुढे किती संख्या आहेत बघा? 1 2 3, तेवढे शून्य आपण दिले तरी पण 7000च हे उत्तर येतं. ज्या विद्यार्थ्याला जशा भाषेत समजते त्या पद्धतीने ते समजून घ्या. पुढे तिसरा क्वेश्चन, व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट 3 इन द नंबर 23,932. म्हणजे या प्रश्नाचा मराठीचा अर्थ आहे, या संख्येत 3 या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती. आता या संख्येमध्ये 3 ही जी संख्या आहे काय येते, आता आपण थोडंसं आपण कॅल्क्युलेशन करू. तर ही जी संख्या आहे त्याच्यामध्ये जो 3 आहे, पहिला 3 कुठे येतं? 1000 प्लेसला. त्याच्यामुळे त्याची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती किती येईल? 3000. मग ती आपण लिहिली 3000. ओके. आणि दुसरा जो 3 आहे त्याची प्लेस व्हॅल्यू किती आहे, म्हणजे स्थानिक किंमत किती? 30. मग ह्या दोघांचा
आपल्याला गुणाकार लिहायचा आहे 3000 गुणिले 30. तर इथं काय करायचं, फक्त संख्यांचा गुणाकार करायचा. 3 त्रिक 9 आणि जेवढे शून्य आहेत 1 2 3 4 तेवढे शून्य मोजून फक्त इथं लिहायचे आहेत. उत्तर किती झालं 90,000. 90,000 कुठे आहे? सो ऑप्शन नंबर बघा 90,000 कुठे आहे? ऑप्शन नंबर 2 वरती आहे. सो ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. पुढे बघा चौथा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ द प्लेस व्हॅल्यू ऑफ डिजिट 1 इन द नंबर 7112. प्रश्न सेम टू सेम तसाच आहे वरच्यासारखा. 7112 या संख्येत 1 या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? हा पण आपण प्रश्न सोडूया. आता ही जी संख्या आहे, संख्या कोणती आहे? 7112. ओके, हा जो 1 आहे याची स्थानिक किंमत किती येईल? 100. आणि हा जो 1 आहे त्याची स्थानिक किंमत किती येईल? 10. यांचा जर गुणाकार आपण केला, मी तुम्हाला सांगितलं संख्येने संख्येला गुणायचं, 1 1 1 आणि हे जे शून्य आहेत 1 2 3 हे शून्य मोजून फक्त लिहायचे आहेत. किती झालं बघा? 1000. मग 1000 कुठे आहे बघा? तर 1000 आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. सो ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे बघा पाचवा क्वेश्चन आहे, द नंबर 2,53,851 carries digits 5 on 2 places. Find the difference between the place value of 5. म्हणजे याचा अर्थ काय? ही जी संख्या दिलेली आहे 2,53,851 या संख्येत 5 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? म्हणजे 5 या अंकांची स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे. आतापर्यंत आपण गुणाकार केला. आधी काय करूया, आपण ती संख्या लिहून घेऊया. हे पहा, ती संख्या आधी आपण लिहून घेऊ आणि नंतर त्यांच्यातली स्थानिक किमतीतला फरक आपण काढूया. बघा संख्या आहे 2,53,851. ह्याच्यामध्ये हा जो 5 आहे त्याची प्लेस व्हॅल्यू बघूया. तो कुठे आहे बघा? एकक, दशक, शतक, हजार, 10,000 किंवा दशसहस्र. म्हणजे त्याची स्थानिक किंमत किती येईल बघा? या 5ची 1 2 3 4 घर आहेत त्याच्यापुढे, त्याच्यामुळे 4 शून्य दिले आपण. आणि ह्या 5ची स्थानिक किंमत किती आहे? 50. आणि त्यांच्यातली काय विचारले आपल्याला? फरक विचारलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्यातला फरक आपण करताना त्यांची वजाबाकी करणार आहोत. हे बघा 5 शून्य, शून्यातून शून्य गेला 0. तिथं ह्याला आपण 10 पकडूया. 10तून 5 गेले 5. इथं हातचा आला 1. 10तून 1 गेला 9. हातचा आला 1. 10तून 1 गेला 9. हातचा आला 1. 4तून 1 5तून 1 गेला 4. म्हणजेच 49,950. 49,950. वजाबाकी तुमच्या पद्धतीने केले तरी चालेल, परंतु उत्तर एवढं येतं. मग ही संख्या कुठे आहे? 49950. म्हणजेच 49,950. 49,950 कुठे आहे? तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. सो ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. चला आपण पुढचा क्वेश्चन बघूया. 6वा, इन अ नंबर 1246 फाइंड आउट द डिफरन्स इन द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट्स इन हंड्रेड्स अँड युनिट प्लेस. म्हणजेच काय? 1246 या संख्येत शतक स्थानातील आणि एकक स्थानातील अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता अतिशय सोपं आहे. 1246 ही जी संख्या आहे आपण इथं लिहूया. 1246 ही संख्या आहे, त्यामधल्या 100 प्लेस आणि युनिट प्लेस, त्यांनी 100 प्लेस आणि युनिट प्लेस हे जे दिलेले आहेत त्यांच्या जे स्थानिक किंमत आहे त्या स्थानिक किमतीतील फरक विचारलेला आहे आपल्याला. म्हणजे 2ची स्थानिक किंमत किती बघा? 200. आणि 6ची स्थानिक किंमत किती? 6. यांची वजाबाकी करायची आहे. आता 200 मधून जर 6 गेले तर तुम्हाला माहिती आहे, परंतु आपण मुलांच्या दृष्टीने शिकूया. इथं 10तून 6 गेले 4. आजचा इथं 1 येईल. 10तून 1 गेला 9. आजचा 1. 2तून 1 गेला 1. म्हणजे 194 उत्तर येईल. 194. सो 194 कुठे आहे बघा? इथं ऑप्शनमध्ये
194 ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. तर 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. अतिशय सोपे एक्झरसाइज आहे बघा. 7वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ऑफ डिजिट 6 अँड 7 इन द नंबर 67,532. म्हणजेच काय बघा, याच्यामध्ये 67,532 या संख्येतील 6 व 7 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. आता हे आपल्याला तोंडी येईल बघा. ह्या 6ची स्थानिक किंमत किती बघा, 60,000 आणि ह्या 7ची किंमत किती, 7,000. तर 60,000 आणि 7,000 किती झाले, 67,000. ओके, म्हणजे इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर ह्याची किंमत किती, 60,000 आणि ह्याची किती, 7,000. आणि दोघांची बेरीज जर केली 60,000 प्लस 7,000 किती येणार, 67,000. मग 67,000 कुठे आहे, ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. त्याच्यामुळे हे सॉल्व करायची गरज नाही आहे. पुढं 8वा बघा, व्हॉट इज द सम ऑफ द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द डिजिट 5 अँड 3 इन द नंबर 45,837. म्हणजेच 45,837 या संख्येतील 5 व 3 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती. हा पण अतिशय सोपा प्रश्न आहे, सोडवायची काही गरज नाही. याच्यामध्ये तोंडी येणार आहे बघा. ह्या 5ची स्थानिक किंमत किती आहे बघा, इथं 5,000 आणि 3ची किती, 30. दोघांची बेरीज केली तर 5,030. एक तोंडी येणार आहे, त्यामुळे 8व्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. चला 9व्यावरती जाऊया. Which digit will replace star if the difference between the place values is 594 in the number आपल्याला दिलेला 86 स्टार 2 स्टार. म्हणजेच काय, मराठीमध्ये याचा जर अर्थ व्यवस्थित आपण समजून दिला, इथे एक जी संख्या दिलेली आहे या संख्येत स्टारच्या जागी समान अंक आहे, तर त्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक जर 594 असेल तर त्या टारच्या जागी कोणता अंक येईल. आता तुम्ही काय करायचं आहे, अतिशय सोपा आहे हा प्रश्न आणि ह्याच्यामध्ये बरेचसे मुलं गोंधळ करतात आणि हाताने मार्क त्यांचे जातात. तर याच्यामध्ये तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो. आता ही जी संख्या आहे, दिलेली संख्या, ती आधी आपण लिहून घेऊया. किती आहे बघा, 8 6 स्टार 2 स्टार आणि ह्याच्यामधला डिफरन्स किती आहे बघा. डिफरन्स इथे बाजूला लिहून घेऊ आपण, 594. ओके, ह्याच्यामधला डिफरन्स. आता तुम्ही एक छोटंसं फक्त एक त्याचं ट्रिक लावायची आहे. फरक किती आहे, 594. मग 500पेक्षा मोठी संख्या कोणती असते, 600. जर 694 असेल तर तुम्ही 700 लक्षात ठेवायचं. 800 असेल तर तुम्ही 900 लक्षात ठेवायचं. म्हणजे इथं बघा 594 आहे. ओके, 594 म्हटलं की काय लक्षात ठेवायचं आपल्याला, 6 लक्षात ठेवायचं, 600 लक्षात ठेवायचे. 800 असेल तर 900 लक्षात ठेवायचे, 200 असेल तर 300 लक्षात ठेवायचे. पण इथं काय बघा, 594 म्हणजे आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, 600. आणि 600 होण्यासाठी इथं किती येणार आहे, इथं किती यायला लागणार आहे आपल्याला, 6. कारण ह्याची प्लेस व्हॅल्यू किती होणार आहे, 600. आणि इथं पण काय यायला लागणार आहे, 6. म्हणजे बघा ह्याची प्लेस व्हॅल्यू काय येणार आहे, हा कुठे येणार आहे, शतक स्थानी येणार आहे. मग त्याची प्लेस व्हॅल्यू किती येणार आहे, 600. आणि याची किती येणार आहे, 6. म्हणजे 600मधून 6 गेले की बरोबर 594 राहणार आहे. लक्षात ठेवा परत एकदा ट्रिक. 500नी सुरुवात असेल फरकचा तर तिथं 6 हा अंक पकडायचा. 700चा फरक दिला असेल 700 अँड समथिंग तर तिथं 8 पकडायचा. अशा पद्धतीने तो करायचा आहे. म्हणजे 6 कुठे आहे बघा, 6 आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये. सो ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. 9व्याचं 10वा बघा, which digit will replace star if the difference between the place values is 630 in the number 2 star 8. आता बघा सेम टू सेम दिलेलं आहे आणि सेम टू सेम मागच्या वेळेसच सांगितलं मी तुम्हाला. इथं ते जी संख्या आहे त्यातला फरक किती दिला आहे, 630. आणि तुम्हाला सांगितलेलं मी 630 असलं की आपण कुठली संख्या पकडणार आहोत, 600 असलं की आपण 700 डोक्यात पकडणार आहोत. आणि 700साठी काय संख्या येणार आहे, 7. आता बघा इथे जर तुम्ही 7 हे त्याचं परफेक्ट उत्तर आहे. इथं जर तुम्ही 7 पकडला तर त्याची प्लेस व्हॅल्यू किती येणार आहे, 700. आणि इथं जर 7 पकडला तर त्याची प्लेस व्हॅल्यू किती येणार आहे, 70.
आणि 700मधून 70 गेले की 630 राहतात. म्हणजे 7 हा त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. परत लक्षात घ्या, 594 आलं की आपण 6 लक्षात ठेवणार, 600नी सुरुवात असेल की 7 लक्षात ठेवणार. आता तुमच्या लक्षात व्यवस्थित आलेलं असेल. पुढे बघा 11वा प्रश्न. व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ 8 इन द नंबर 10,824? हे अतिशय सोपं आहे. 8ची प्लेस व्हॅल्यू आहे. इथं 8 कुठे आहे बघा, शतक स्थानी आहे, त्याच्यामुळं त्याची किंमत 800 आहे. 800 ऑप्शन नंबर 2. 12वा. विच ऑफ द फॉलोइंग नंबर हॅज द ग्रेटेस्ट प्लेस व्हॅल्यू ऑफ 3? म्हणजे प्रश्न जो आहे त्या मराठीमध्ये जर आपण बघितला तर खालीलपैकी कोणत्या संख्येत 3 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात जास्त आहे? आता स्थानिक किंमत सर्वात जास्त असण्यासाठी तो जो अंक आहे तो सुद्धा जास्तीत जास्त मोठ्या प्लेसवर असला पाहिजे. आता इथे बघा, इथं कुठे एकक स्थानावर आहे, इथं 3 दशक स्थानावर आहे, इथं शतक स्थानावरती आहे आणि इथं हजार स्थानावरती आहे. म्हणजे 1000 प्लेसला आहे. म्हणजे मोठा प्लेस कुठला आहे? इथं 1000 आहे. मग 1000 प्लेसवरती त्याची प्लेस व्हॅल्यू ही मोठी येणार आहे, त्याचं स्थानिक किंमत. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे बघा, व्हॉट इज द सम ऑफ ऑल द प्लेस व्हॅल्यूज ऑफ ऑल डिजिट इन द नंबर 1673? म्हणजेच 1673 या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? आता इथे एक लक्षात घ्या, इथं बेरीज करत बसायचं नाही. कोणत्याही संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज ही तीच संख्या असते, हे लक्षात घ्या. कोणतीही किती मोठी संख्या दिली आणि त्यांना जर प्रश्न विचारला या संख्येतील सर्व अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती, तर आहे तीच संख्या असते. त्याच्यामुळं इथं बेरीज करत बसायचं नाही आहे. 1673ची सर्व अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज 1673च येईल. म्हणजे 1673. सेम टू सेम हाच पर्याय येईल, ऑप्शन नंबर 3. पुढचं आहे बघा, व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द अंडरलाईन्ड डिजिट इन द नंबर 15,289? म्हणजेच काय, 15,289 या संख्येत अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत किती? म्हणजे ज्या संख्येखाली बघा अंडरलाईन केलेलं आहे त्याची प्लेस व्हॅल्यू, तर 1 खाली अंडरलाईन केलेलं आहे. 1ची प्लेस व्हॅल्यू बघा, 1 कुठे आहे? युनिट टेन्स, युनिट टेन्स, 100, 1000 आणि 10,000. 10,000 वरती तो आहे, त्यामुळे त्याची किंमत किती आहे? 1 असल्यामुळे 10,000 आहे. किंवा तो दुसरी एक युक्ती सांगितली, 1 आहे म्हणून 1 घ्यायचा आणि त्याच्यापुढे संख्या किती? 1 2 3 4 तेवढे शून्य लिहायचे. बघा इथे 1 2 3 4. सो ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढचं आहे बघा, हाऊ मेनी झिरोज विल वी हॅव टू प्लेस ऑन 5 टू गेट 50,000? म्हणजे 50,000 मिळवण्यासाठी 5 या अंकापुढे किती शून्य लिहायला लागतील? आता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे की 50,000 ही संख्या आपण लिहिली तर त्याच्यावर किती शून्य येतात, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. तरच मी बोलेल की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला आणि समजून घेतला. आशा करतो की हा व्हिडिओ अतिशय सोपा होता आणि ही कन्सेप्ट ही अतिशय सोपी होती प्लेस व्हॅल्यूची. आणि हे सर्व व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. व्हिडिओ जर समजला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे सर्व व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशनच्या रूपात येतील. आणि सर्वांनी हा व्हिडिओ इयत्ता 4थीच्या जी मुलं MPSCला बसलेले आहेत महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेला, त्यांच्यापर्यंत, त्यांच्या पालकांपर्यंत पोचवा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. धन्यवाद.